खरं तर या प्रकरणाच्या जर आपण नक्की पाहिलं तर याच्या दोन बाबी आहेत आणि त्याच्यातली एक अतिशय गंभीर बाब जी आहे की महिलाची नावं या निमित्ताने समोर येत आहेत. त्या महिलाच कदाचित शोषित असू शकतात असंही सांगितलं जात आहे आणि त्या बरोबरीनं इतर महिला म्हणजे या प्रकरणात दोन बाबी आहे, एक तर महिलांचं शोषण आणि दुसरे असलेली बंधुगिरी. हे दोन प्रकरणं हे खरं तर इंटरलिंक झालेली आहेत. यामुळे याची संवेदनशीलता खरं तर जास्त वाढतीये. त्यामुळे यात असलेल्या महिलां चारित्र्य अगदी महिला नेत्या असतील किंवा पीडित महिला असतील ह्या सगळ्यांचं थेट चारित्र्य हनन करण्याचा जो काही प्रकार आहे तो एकंदरीत सुरू झालेला आपल्याला दिसून येतोय. मी रमा सरोदे यांच्याकडे जाते. रमा, ह्या सगळ्या प्रकरणाकडे चारित्र्य हनन म्हणून तुम्ही खरंच बघतायत का आणि हे आता खरं तर हँडल कसं करायचंय? आणि दुसरा एक अतिशय गंभीर प्रश्न सोशल मीडियावरही विचारला जातोय तो म्हणजे की भोंदू बाबांच्या दरबारामध्ये महिलांचं प्रमाण आपल्याला सातत्यानं जास्त असल्याचं का दिसलं जात आहे? रमा मॅडम. महिलांचं प्रमाण जास्ती ह्यासाठी दिसलं जाते कारण का या सगळ्या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये ते सगळ्यात जास्ती वल्नरेबल आहेत. त्यांच्यावरती कंट्रोल करणं सोपं आहे. जबरदस्तीने तिथे पाठवणं सोपं आहे. त्यामुळे चारित्र्य हनन होतंय का तर डेफिनेटली होतंय. त्यांचे ज्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तू जे म्हंटलस की लोक मागतायत अशी व्हिडिओ, म्हणजे एक प्रकारचं वॉयरिझम झालं, जो गुन्हा आहे आपल्या फौजदारी कायद्यामध्ये. तर हे सगळं होत असताना डेफिनेटली चरित्र हनन होणार आहे. दुसरं आपण हे बघितलं पाहिजे की त्यांना कोणतंच विक्टिम किंवा विटनेस प्रोटेक्शनचा कुठलाच कायदा आपल्याकडे नाहीये आणि म्हणून मग महिला त्याच्याबद्दल बोलणार कसं, जरी ते शोषित असतील, पीडित असतील, बोलणार कसं आहे? कारण का ह्या व्यक्तीच्या अवतीभोवती जी लोक आहेत ती भयंकर पॉवरफुल आहेत, राजकारणी आहेत, अधिकारी आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारे त्याची पॉवर जी आहे ती वाढलेली आहे. मग ती पैशाची असेल किंवा ह्या लोकांचा सपोर्ट आहे, असं एकंदरीत जे आपल्या समोर येत आहे त्यामध्ये त्या महिलांचं कोण ऐकणार आहे, त्या महिलांवरती कोण विश्वास ठेवणार आहे? आणि दुसरं एकंदरीतच समाजाची जी मानसिकता आहे त्यामध्ये त्या महिलेला प्रश्न विचारणं हे खूप सोपं आहे की तुम्ही का तिथे गेला होता, तुम्हाला कळलं नाही का, म्हणजे तुम्ही मूर्ख आहात का, म्हणजे तुम्ही आनंद घ्यायला गेला होता का. म्हणजे हे काय प्रश्न आहेत, हे किती असंवेदनशील आहे. म्हणजे हे रिपोर्ट्स मधनं पुढे येत आहे की त्यांना सेडेटिव्ह दिले जात होते, त्यांना जे काही पेय देत होते त्याच्यात काहीतरी मिसळून देत होते, ते शुद्धीत नसायचे, ते काय करतायत हे त्यांना कळत नव्हतं. हे सगळं रिपोर्टमध्ये येतंय, इन्व्हेस्टिगेशन्स मधनं येतंय आणि तरी समाज म्हणून आपण त्या महिलांना असे प्रश्न विचारतोय. तर ही कुठेतरी ही जी एक इनसेन्सिटिव्हिटी आहे ही खूपच मला म्हणजे आश्चर्य वाटते मला ह्याच्याबद्दल. दुसरं की कुठलीच महिला माझं लैंगिक शोषण करा मी संमती देते असं म्हणणारच नाही ना. त्यामुळे एक मुळात आधी संमती समजून घेतली पाहिजे. संमती जी आहे ती फ्री असली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा दबाव नसला पाहिजे, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा अनड्यू इन्फ्लुएन्स नसला पाहिजे, कुठल्याही प्रकारचं मिसरिप्रेझेंटेशन नसलं पाहिजे. पण हा भोंदू बाबा हे सगळं करतोय, हे पुढे येत आहे, तरी पण आपण त्या महिलांना प्रश्न विचारतोय, ह्याचं मला जास्ती आश्चर्य वाटतंय. त्या काही महिला, म्हणजे हे प्रकरण आत्ताचं नाहीये, खूप जुनं आहे, 20 वर्षापूर्वीचं वगैरे प्रकरण आहे. त्यामुळे 20 वर्षात कदाचित या महिला त्यांच्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन झाल्या असतील. आता कदाचित त्यांना पुढे यायचं नसेल. ज्या पद्धतीने व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यांना भीती वाटणं हे साहजिक आहे की आपलाही व्हिडिओ व्हायरल होईल का, आपला व्हिडिओ व्हायरल झाला तर कोण लोक बघतायत, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, हा विचार त्यांच्या मनात येणं हे खूपच स्वाभाविक आहे. त्यामुळे ही सगळी पितृसत्ताक व्यवस्था पण आपल्याला समजून घेतली पाहिजे की जिथे एक प्रकारे जबरदस्ती होऊ शकते. दुसरं, जे सोशल मीडियावरती जे काही चालू आहे की क्रीमी लेअर मधली लोक आहेत, तिथे सो कॉल्ड क्रीमी लेअर जे कोणी आहे तर त्याच्यातली लोक आहेत, मग ते आपणहून गेले असतील, त्यांची संमती असेल वगैरे. मुळातच जिथे आपल्याला दिसतंय की जास्तीत जास्त प्रकरण हे किंवा जास्तीत जास्त समाजात जिथे अंधश्रद्धा मानली जाते, पाळली जाते,
तिथे कुठल्याही समाजातून लोक आली तरी, कारण का ते अंधश्रद्धा मानतायत आणि पाळतायत, तर अशा खरात सारख्या लोकांना तर ते देवच मानतायत ना. मग ते म्हणतील ते करायचं, हे त्यांना आधीपासून सांगितलं गेल्यामुळे, त्या अंधश्रद्धा मानत असल्यामुळे पण हे सगळं होतंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून झगडे सर जे म्हणाले ते खूप महत्वाचं आहे, की कायदा आणून फक्त उपयोगाचं नाहीये, त्याची अंमलबजावणी कशी होतीये, त्याच्याबद्दलचे नियमच अजून झालेले नाहीयेत. मग फक्त अंधश्रद्धा विरोधातला कायदा आणून आपण पुरोगामी होत नाही. त्यामुळे खरंच जर आपले मुख्यमंत्री म्हणत असतील की झिरो टॉलरन्स आहे ह्या सगळ्या गोष्टींना, तर त्यांनी ही केस लॉजिकल एंड पर्यंत नेऊन दाखवावी. कारण का ह्याच्या आधीचे अनेक अशा भोंदूबाबाचे जे प्रकरण आहेत ते लॉजिकल एंडला गेलेले नाहीयेत, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे.